नमस्कार. आपण दासबोधातल्या पहिल्या दशकातील 5व्या समासाचं लिखित विवेचन नुकतंच वाचलं. आत्ता मी 5व्या समासासाठी समर्थांनी संतस्तवन हा विषय का घेतला असावा याबद्दल मला जे संभाव्य वाटतं ते मी माझ्या कुवतीप्रमाणे तुम्हाला सांगतो. असं पहा, ग्रंथाची ओळख, गणेशस्तवन, शारदास्तवन हे कसं सुरळीत होतं. आपण ते अतिशय आवडीनं वाचलं, आपली मनं प्रसन्न झाली, आपल्याला समर्थांचं समर्थपण त्याच्यातून दिसलं. पण मग आलं सद्गुरू स्तवन, आणि सद्गुरू म्हणजे काय हे सांगताना समर्थांनी ज्या उत्तुंग, अफाट, अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या उपमा द्यायला सुरुवात केली, आणि त्या उपमेप्रमाणे सद्गुरू नाहीत, त्याच्याहून वरचढ आहेत असं ते आपल्याला जेव्हा सांगत राहिले, आणि अंती म्हणून सद्गुरू वर्णवेंना असं त्यांनी सांगितलं. आणि मग हा समास वाचणाऱ्यांच्या, अभ्यास करणाऱ्यांच्या, मनन करणाऱ्यांच्या नेहमीच, म्हणजे आपल्या या ग्रुपमध्ये आहे असं नाही, तर मला सुद्धा सगळ्यांनाच एक असा प्रश्न पडतो, आपल्याला हे सद्गुरू कुठे भेटतील, कसे भेटतील, त्यांची भेट आपण कशी घ्यायची. आणि आपण म्हणजे असे जरा गोंधळतो वैचारिकतेनं. आणि सद्गुरू म्हणजे काहीतरी फार मोठं, कारण त्यांनी ज्या सद्गुरू पदासाठीच्या नेती म्हणताना ज्या काही सांगितल्या गोष्टी, ते म्हणजे काहीतरी अतिशय श्रेष्ठ दर्जाचं आहे एवढं आपल्याला जाणवलं. आणि ते विचार तुमच्या मनातले तुम्ही तुमच्या प्रतिसादामधून व्यक्तही केलेत. असंच नेहमी होत असतं. आणि मग असा एक आपल्याला प्रश्न पडतो की मग जर आपल्याला सद्गुरू हे भेटलेच नाहीत, ते भेटतात का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. पण मग ते कोणाला? तर आपल्यासारखे जे बद्ध असतात, म्हणजे आपण संसारात गुंतलेलो असतो आणि त्याच्यात चुकीचं काहीच नाही. आपण ह्या मायावी पंचभौतिक जगामध्ये जन्म घेतलाय, आपल्याला स्वतःचं नाव आहे, आपल्याला स्वतःचं कुटुंब आहे, आणि आपला चरितार्थ चालवण्यासाठी आपण काही ना काहीतरी करतोय. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बांधलो गेलोय, हे आपण पूर्वीच बघितलंय. पण मग आपण ह्याच्यातून सुटण्यासाठी आपल्याला सद्गुरू हवा. पण काय मंडळी, समजा असं सद्गुरूपद ज्यांच्याकडे आहे, पण ते मनुष्य देहात वावरत आहेत असं जर म्हटलं, तर एक लक्षात ठेवा, अशी माणसं आपल्या डोक्यावर मी सद्गुरू आहे अशी पाटी लावून कधीही हिंडत नाहीत. मी सद्गुरू आहे बर का अशी मोठाली होर्डिंग शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी कधीही लावत नाहीत. ते सद्गुरू असतात, पण ते आपल्याला कळत नाहीत. आणि आपल्या या अध्यात्माचा किंवा या आपल्या ब्रह्म, परब्रह्म, लक्षात घ्या मी ब्रह्म म्हटलंय, ब्रह्मा नाही, त्याच्या ज्ञानाबद्दल, त्याच्या आकलनाबद्दल
नेती नेती हेच आहे. म्हणजे काय? जे दिसतं ते नसतं. म्हणजे जिथे कुठे बोर्ड लावलेला असतो ना, पपू, सगू, अमका तमका पपू आहे, मी पपू आहे, मी सगू आहे, अमक्या तमक्या पपूचं, अमक्या तमक्या सगूचं, अमुक तारीख ते अमुक तारीख एवढ्या मोठ्या मैदानावर किंवा एअर कंडिशन हॉलमध्ये ते ज्ञानामृत तुमच्यावर ओतणार आहेत. पण ते स्वतःच्या अंगावर पडावं म्हणून फार मोठी देणगी देऊन तुम्ही त्याचं तिकीट काढल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. म्हणजे आपल्याला तो बोर्ड दिसतो ना, सगूचा, पपूचा, म्हणजे ते तिथे नसतं. एक लक्षात ठेवा, जे दिसतं ते नसतं. कशाच्या बाबतीत? आपल्याला जे वाटतं हे ब्रह्म आहे, जे दिसतं ते नसतं. बर, मग सद्गुरु स्तवन समास झाल्यानंतर समर्थांनी या समासाची का योजना केली? कारण 450 वर्षापूर्वी सुद्धा किंवा 400 वर्ष, 450 नाही म्हणता येत, 450 साधारण 1640च्या सुमारास, 40-45 समर्थांना हे जाणवलं होतं, समर्थांना हे कळलं होतं. कारण शेवटी समर्थ होते की अरे सद्गुरु समास, सद्गुरु स्तवन करून झाल्यानंतर ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला, मनन करणाऱ्याला प्रश्न पडणार, मग आपल्याला सद्गुरु भेटणार नसेल तर आपल्याला मुक्ती कशी मिळणार? मुक्ती तर मिळाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांना याच्यातून सुटलं पाहिजे. आम्ही संसारात अतिशय सुखी आहोत असं सगळं सांगणारे, नेहमी सांगणारे आज सामुदायिकरित्या एका बंधनामध्ये जखडले गेलेत. आज ते बंधन वृत्तपत्रांमध्ये छापून येत आहे, दूरदर्शनवर सांगितलं जात आहे. पण आपली जी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक बंधनं असतात त्याची कधी जाहिरात होत नाही ना, तरी सुद्धा ती असतात. पण त्या बंधनातून मुक्ती, बद्धपणातून साधकत्वाकडे जाण्याचा मार्ग सद्गुरू तर दाखवतीलच, पण आपल्याला सारख्याला सद्गुरू शोधले तरी भेटत नाहीत, दिसत नाहीत, कारण ते डोक्यावर पट्टी बांधत नाहीत. मग त्याच्यासाठी काय? म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या समासाची योजना केली आहे. या समासाचं नाव तुम्हाला माहिती आहे, संत स्तवन समास. आणि संत म्हणजे सज्जन हे त्यांनी पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं. आणि या सज्जनांच्या जर सहवासात, संगतीमध्ये राहिले तर सामान्य जनांना, त्यांनी सांगून ठेवलंय, सामान्य जनांना गुह्यार्थ कळतो. कुठला गुह्यार्थ? तर ज्ञानग्रंथांमधला गुह्यार्थ. म्हणजे काय? तर जो शब्दांनी व्यक्त होत नाही, त्या ज्ञानग्रंथामध्ये शब्दांनी जे सांगितलं जातं त्याच्यातून जो व्यक्त होत नाही तो गुह्यार्थ. म्हणजे 2 शब्दांच्या मधला, 2 ओळींच्या मधला, त्यांच्या खालचा अर्थ. गुह्य म्हणजे गूढ. मगाशीच मी एक मुद्दामून साधा सुद्धा शब्द वापरला होता लिखित याच्यामध्ये, माझ्या निवेदनामध्ये, तो वाचा. गुडूप होतो. गुडूप होणे म्हणजे काय? आत्ता होता, गेला कुठे, म्हणजे गुडूप होणे. तो जो अर्थ असतो तो गुडूप झालेला असतो, गूढ असतो. आणि तो कोणामुळे सामान्य जनांना मिळतो हे पहिल्याच ओळीमध्ये समर्थाने सांगून टाकलंय की या सज्जनांमुळे, या संतजनांमुळे. सज्जन म्हणजे संतजन. लक्षात घ्या. बरं, ही सज्जन संत मंडळी सुद्धा स्वतःच्या दारावर मी सज्जन आहे हो
म्हणजे आपण लावतो की नाही आमका ढमका BA ऑनर्स, तसं सज्जन मंडळी लावत नाहीत. ती मंडळी सज्जन आहेत, संत आहेत, हे आपल्याला जाणवू लागतं अनुभवातून, आणि ती प्रेरणा आपल्याला आतून मिळते. अर्थात पहिल्यांदा कधीतरी अनेक बाबतीत ती प्रेरणा आपली चुकीची ठरते. कारण काय असतं, आपण निर्मळ मनाने विचारच नाही करत. आपण एखाद्या व्यक्तीकडे आपला स्वार्थाचा चष्मा घालून बघतो आणि मग ती आपल्याला सज्जन वाटायला लागते. स्वार्थाचा चष्मा घालून, स्वार्थाचा चष्मा काढून जर त्या व्यक्तीकडे बघितलं, त्या व्यक्तीला अनुभवलं, त्या व्यक्तीबरोबर अगदी दिवसाचे 24 तास नको, पण एक 5 मिनिटं 10 मिनिटं जरी घालवली तरी आपल्याला कळून जातं की नाही, हे प्रकरण किंवा हा माणूस इतरांहून वेगळा आहे. नाही, हा आपल्याला जे काय सांगतो ते एखाद वेळे कडक भाषेत सांगत असेल, रागवून सांगत असेल, पण त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ काही नाही आहे. तो आपल्याला ते सांगतोय कारण आपलं भलं व्हावं ही त्याची इच्छा आहे. अशी माणसं सज्जन असतात. या पूर्ण समासामध्ये सज्जनांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं तुम्ही कुठलंही ज्ञानग्रंथ न वाचता तुम्हाला साधक होता येतं, आणि साधकातून समीपता मिळवता येते, समीपतेतून सलोकता मिळते, आणि शेवटी सायोज्यतेचा मार्ग दिसू लागतो. आपल्याला तेच हवं असतं ना. शेवटी आपल्याला सायोज्यताच हवी असते. सायोज्यता ही मुक्ती आहे ना. म्हणजे या सगळ्या बंधनांतून आपल्याला निघायचं असतं. आणि मग हे आपल्यासारख्या सामान्य जनांना, नोकरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या, आपलं घर उत्कृष्टपणे सांभाळणाऱ्या गृहिणी, आपल्या नातवंडांना शाळेच्या बसपर्यंत पोचवायला जाणारी वृद्ध मंडळी, अहो ते त्या मायेच्या बंधांमध्ये अडकलेली असतात. आणि मग त्याच्यातून जर सुटायचं असेल, किंवा त्या बंधामध्ये आहोत पण आपल्याला जर सुटकेचा मार्ग मिळवायचा असेल, सुटकेचा अनुभव घ्यायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, लक्षात घ्या, बंधनामध्ये राहून सुद्धा हा आपण त्याच्यात नाही, हा आनंद मिळवता येतो. आणि तो समर्थाने सांगितलंय त्याप्रमाणे या समासामध्ये सांगितलंय की कोणाच्या सहवासामुळे, सज्जनांच्या सहवासामुळे. बरं, हे सज्जन किंवा संत शाळा कॉलेजात शिकवत नाही तो, ते स्वतःची शाळा कॉलेज काढत नाहीत, स्वतःच्या दारावर पाट्या लावत नाहीत, पण त्यांच्या वागणुकीतून ते जाणवतं. तुम्ही एक लक्षात घ्या, संगतीमुळे माणूस भरपूर शिकतो. विशेषतः मुली, स्त्रिया. आपल्या सामान्य घरामध्ये राहणाऱ्या मुलीला, स्त्रीला कधी कोणी चहा कसा करायचा, आमटी कशी करायची, हे असं हाताला धरून, हातामध्ये वही पेन्सिल घेऊन, त्या टेलिव्हिजनवरच्या आम्ही सारे खवय्येच्या कार्यक्रमाप्रमाणे डेमॉन्स्ट्रेशन देऊन अर्ध्या तासामध्ये केक तो माणूस किंवा ती बाबी सांगते, हे की नाही 4 तास असंच ठेवायचं. आणि दुसऱ्या मिनिटाला, मी तुमच्यासाठी ते अगोदर 4 तास ठेवून ठेवलं होतं, ते मी हे असं दिसतं.
नाही हो. नाही कळत. ते 4 तास तसं खरोखरच ठेवून आपल्याला वाट बघावी लागते. आणि मग आपण हे सगळे घरगुती पदार्थ आपली आई, आपली मोठी बहीण, आपली सासू कसं करतात हे आपण त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं आपल्याला कळतं. तसंच एखाद्या चांगल्या, मी आता सज्जन किंवा संत म्हणत नाही, एखाद्या आपल्याला चांगल्या वाटलेल्या, की तो निस्वार्थी आहे, आपल्याला पटलेल्या, त्याला भले इंग्रजी नीट बोलता येत नसेल, पण तो जे एकच मराठी वाक्य बोलतो ना, ते 10 अमेरिकेतून आलेल्या मॅनेजमेंट महागुरूंच्या वक्तव्यापेक्षा भारी असतं. हे जेव्हा आपल्याला पटतं, तेव्हा अशाच्या संगतीमध्ये जर आपण राहिलं, संगती म्हणजे बरोबर राहणे, ते किती वेळ राहिलं कसं राहिलं नाही, सजगपणे राहणं, ह्याच्यातून बरंच काही शिकता येतं. आपण घरचा स्वयंपाक शिकतो. घरचा जो मुख्य पुरुष सकाळी उठून किंवा पूजेच्या वेळेला काही मंत्र मोठमोठ्यांदा म्हणत असेल, तर घरातली लहान मुलं कुठल्याही शाळेत न जाता तो त्यांना मंत्र पाठ होतो. कशामुळे? तर संगतीमुळं. ते तिथेच वावरत असतात ना. आता हे संगती मी मगाचपासून सांगितलं, याचं कारण संतांची संगती, त्याला हल्ली सत्संग असं म्हणतात. पण मगाशी मी माझ्या लिखित निवेदनात सांगितलं, तसा सत्संग नव्हे. किंवा आठवड्यातले 3 दिवस मावशी महाराजांनी किंवा ताई महाराजांनी किंवा कोणीतरी महाराजांनी सांगितलेल्या रंगाचे कपडे किंवा सांगितलेल्या रंगाची साडी, आणि ती परत त्यांच्याकडूनच विकत घेतलेली, बरं का, आठवड्यातले 3 दिवस ते वस्त्र परिधान करून जायचं आणि तिथे भजन वगैरे काहीतरी आपल्याला जमेल तसं त्यांच्या आवाजात आवाज मिळवण्याचा प्रयत्न करून म्हणायचं. म्हणजे सत्संग नव्हे. ते सत्संगाचं नाटक असतं. तर तो सत्संग म्हणजे अशा सज्जन गुणी लोकांचा संग, पण तो असा टाइम टेबल ठरवून नाही हो, सहजरित्या झालेला. त्याच्यातून आपण बरंच काही शिकतो. आणि ते आपलं आपल्याला आतून जाणवतं. आपल्या या भारतीय ब्रह्मशोध मोहिमेमध्ये पहिलंच वाक्य हे आहे, जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं तेच ते असतं. ते म्हणजे काय? ब्रह्म. आजच्या या समासामध्ये अगदी सोपे शब्द वापरलेले आहेत. फक्त एकाच शब्दाशी एखाद वेळे, मी असं काही ठोकपणे सांगत नाही की तुम्ही अडालच म्हणून, कारण तुम्ही भरपूर वाचन केलेले आहात, अभ्यास केलेली मंडळी आहात. तर या समासामध्ये वस्तू, आता तुम्ही म्हणाले वस्तू काय, आम्हाला माहिती आहे की वस्तू म्हणजे आमच्यासमोर फुलपात्र आहे, भांडं आहे पाणी प्यायचं, ही वस्तू, तांब्या ही वस्तू, घरामधला कॉम्प्युटर ही वस्तू, आमचा मिक्सर ही वस्तू, तसंच रस्त्याच्या कडेला पडलेला दगड ही सुद्धा वस्तू. पण या समासामध्ये आणि पुढे दासबोधात अनेक ठिकाणी वस्तू हे समर्थानी ब्रह्म, परब्रह्म या अर्थी वापरलं आहे. ह्याच्यामध्ये ज्या ओवीमध्ये वेदांचा उल्लेख आहे,
त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या वेदांना सुद्धा ती वस्तू नेती नेती करून सांगावी लागते. ती वस्तू म्हणजे कुठली, मगाशी मी सांगितलं तेच. एवढाच एक फक्त त्याच्यामधला वेगळा शब्द आहे, वस्तू. तो लक्षात ठेवायचा आणि स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा. आणि मगाचपासून मी जे सांगितलं की आजकाल शहरामध्ये, आणि हे फक्त मोठाल्या शहरांमध्येच होतं बरं का, आणि टेलिव्हिजनच्या ह्या दूरचित्रवाण्यांच्या त्या काही ज्या मालिका आपल्या वाहिन्या आहेत किंवा आपल्या नेहमीच्या वाहिन्यांवर सुद्धा एका ठराविक वेळामध्ये आपल्याकडे टाइम टेबल असतं. म्हणजे कसं, फिफी करून हॅ हॅ करून हसायची वेळ रात्री 9 ते 10, डोळे पुसत पुसत आता तिचं कसं होणार अशी रडायची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 किंवा 7:30 ते 9, आणि मग देवाचं नाव घ्यायची वेळ, सत्संग करायची वेळ सकाळी घाईच्या वेळेला. म्हणजे कसं असतं, 8:33ची पकडायची मला असं म्हणत असताना तिथे कीर्तन सुरू असतं. आपली टाइम टेबल या वाहिन्यावाल्यांनी अगदी ठरवून टाकली आहेत. आपण त्याप्रमाणे वागायचा बऱ्याच वेळा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जेव्हा माणूस निवांतपणे संध्याकाळी घरी आलेला असतो त्यावेळेला कुठल्याही वाहिनीवर कधीही तुम्हाला एखादं ज्ञान देणारं प्रवचन ऐकवलं जात नाही, कारण त्यांना ते ऐकवायचंच नसतं. तेव्हा मी मगाचपासून जे सांगतोय की मी पप्पू आहे, मी पू आहे, मी सगू आहे, असं स्वतःच्या नावाचे डांगोरे पिटणारी मंडळी तशी नसतात. तुम्ही सगळी मुंबईतली आहात. मुंबईमध्ये काही वर्षापूर्वी जो एक गृहस्थ फक्त श्री होता, तो त्यांनी आपल्या मित्रांच्या आणि हाताखाली काम करणाऱ्यांच्या मंडळींची मदत घेऊन श्रीचा पू झाला. 1-2 वर्षामध्ये पूचा पपू झाला. आणि सगळ्यात गंमत म्हणजे आकाशवाणीवर जाहिरात करण्यासाठी किंवा टेलिव्हिजनवर जाहिरात करण्यासाठी एकेका सेकंदाला 10,000-20,000 हजार रुपये असतात. अशा ह्या पद्धतीमध्ये रोज सकाळी आकाशवाणी मुंबईच्या ब केंद्रावरून सकाळी 10 मिनिटाची जाहिरात एका पपूंची अनेक वर्ष चालली. आणि मग एक दिवशी माझ्या लक्षात आलं की अरे, ह्या पपूंचा उल्लेख सूत्रचालक किंवा निवेदक सगू करायला लागला. आकाशवाणीच्या निवेदकांनी नाही केलं, ते यांच्या कार्यक्रमातल्या निवेदकांनी केलं. पपूचा सगू झाला. हे मुंबईत घडलेलं आहे. दुसरी एक गंमत सांगतो. आपल्यातल्या एका सदस्यानी एक असा प्रश्न विचारला होता सद्गुरू स्तवन समासानंतर, की एक अमके तमके फार पूर्वीचे, म्हणजे 1608 साली जन्मलेले, आपले समर्थ पण 1608 साली बरं का, पण त्या व्यक्तींनी समर्थांचं नव्हतं नाव घेतलं. 1608 साली जन्मलेले अमक्याना सद्गुरू किंवा जगतगुरू असं म्हणतात. तुमच्या मी आठवणीला थोडीशी जाग आणतो. आपण सगळे प्रौढ आहोत. आपण जेव्हा 7-8 वर्षाचे होतो, 8 वर्षाचे, 9 वर्षाचे होतो,
तेव्हा आपल्या आईवडिलांनी किंवा वृत्तपत्रामध्ये वाचून आपण एका सिनेमाबद्दल फार ऐकलेलं होतं आणि त्या सिनेमामध्ये विष्णुपंत पागनीसांनी त्या एका अतिशय चांगल्या सच्चील सज्जन माणसाची भूमिका केली होती. त्या सज्जन माणसाने लिहिलेले अभंग आज सुद्धा आपण गात असतो, ऐकत असतो, आपल्याला ते आवडतं. त्या सिनेमाची एक गंमत आहे बरं का. विष्णुपंत पागनीसांच्या तोंडी एक अभंग आहे, तुम्ही तो ऐकलाय, तुम्हाला आवडलाय. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले. सगळ्यात गंमत म्हणजे 1608 साली जन्मलेल्या त्या सत्पुरुषानं, त्या सज्जनानं, त्या संतानं तो अभंग कधी लिहिलाच नव्हता. तर सिनेमा जेव्हा, आणि सिनेमा कधी बनला माहिती आहे का, 1936-37च्या सुमाराला. तो सिनेमा जेव्हा बनत होता त्यावेळेला शांताराम आठवले नावाचे एक कवी होते आणि त्यांनी तो अभंग लिहिला. पण त्यांचं कवित्वही दांडगं, विष्णुपंत पागनीसांचा अभिनयही मस्त, त्यामुळं तो अभंग त्यांचाच आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं. मग ते हळूहळू बाहेर यायचं की ते तसं नाही आहे. सांगायची गंमत म्हणजे तो सिनेमा त्या काळात 100 आठवडे चालला. त्याला परदेशामध्ये फार मोठाली तिकडे अवॉर्ड्स म्हणतात दिली गेली, म्हणजे त्या बाहुल्या. पण लक्षात ठेवा, त्या सिनेमाचं नाव जगद्गुरु अमुक तमुक असं नव्हतं, सद्गुरु अमुक तमुक असं नव्हतं. तर त्या सिनेमाचं नाव संत अमुक तमुक एवढंच होतं. आपण या संतांच्या जीवनावरची कितीतरी चित्रपट बघितलेले आहेत आणि तिथे फक्त संतच असतो हो. आपले एक अभिनेते शाहू मोडक यांनी एका संताची भूमिका एवढी सुंदर केली की आज त्या संताचे जेवढे म्हणून पुतळे, जेवढी म्हणून चित्र आहेत, त्याच्यामधला चेहरा हा शाहू मोडक नावाच्या अभिनेत्याचाच असतो. पण सिनेमाचं नाव संत एवढंच होतं, जगद्गुरु सद्गुरु असं नव्हतं. मग या एका विशिष्ट विष्णुपंत पागनीसांनी जी भूमिका रंगवली, त्या संताचा सद्गुरु कसा झाला. आपण काय असतं, आपण पेपर वाचतो पण तो आपल्याला कळतोच असं नाही. त्या संत महात्म्याच्या कुळामध्ये, वंशामध्ये जन्मलेला एक हुशार माणूस आपल्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री झाला, साधारण 12-14 वर्षांमागं. आता ते त्या कुळात जन्मलेले होते, त्याचा त्यांना अभिमान होता, तो योग्य होता, त्याच्याबद्दल काहीच नाही. पण मग त्यांना असं वाटलं की आपण आपल्या ह्या पूर्वजाबद्दल काहीतरी प्रचंड मोठं केलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी जागोजाग प्रचंड मोठे, तुम्ही मुंबईहून पुण्याला जाताना हायवेच्या बाजूला तो पुतळा तुम्हाला दिसतो, केवढा तरी उंचच्या उंच पुतळा, आणि असे पुतळे जागोजाग, हे मंत्रीच हो. म्हणजे ते कसं असतं, बोडस इंडस्ट्रीला एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट हवंय, मग बोडस इंडस्ट्रीला सांगितलं जातं तुमच्या शहरामध्ये असा असा पुतळा तुम्ही उभारा की तुम्हाला सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळेल. बोडस इंडस्ट्रीला त्या कॉन्ट्रॅक्टशी मतलब असतो. ते म्हणतात मॉडेल दाखवा किंवा तुम्हीच पुतळेवाला दाखवा, त्याच्याकडूनच मी पुतळा घेऊन उभारतो, आणि मग त्याच्या खाली काय लिहायचं आहे तुम्हीच सांगा, कारण मला हे कोण आहेत ते माहीत नाही. आणि मग त्या पुतळ्यांखाली लिहिलं गेलं सद्गुरू अमुक तमुक, जगद्गुरू अमुक तमुक. पण 30 वर्षामागं, 40 वर्षामागं, मी म्हटल्याप्रमाणे 1936-37 साली
ते अतिशय चांगले सज्जन संत, फक्त संतच होते, सद्गुरू नव्हते. काही काही माणसं एवढी विनोदी असतात, आपल्या घरात जन्मलेल्या मुलाचं नाव सद्गुरू ठेवतात. का? का? काही लोक पद्मश्री नावाच्या मुलीबरोबर लग्न करतात. का? तर मी माझंच नाव घेतो. समजा माझं लग्न पद्मश्री नावाच्या बाईशी मुलीशी झालं असतं, तर माझं नाव काय झालं असतं? पद्मश्री आनंद बोडस. वा. एखादी बाई पद्मभूषण नावाच्या मुलाशी लग्न करते आणि स्वतः पद्मभूषण होते, तसलाच हा सद्गुरू आणि पपू सगू पू हा प्रकार सध्या बोकाळला आहे. तो शहरांमध्ये होर्डिंग्समधून, टेलिव्हिजनवरच्या जाहिरातीमधून. एवढंच लक्षात घ्या. वयाच्या साधारण 30 किंवा 25 वयाच्या 12व्या वर्षापासून केवळ रामदास असलेल्यांना समर्थ म्हटलं जाऊ लागलं आणि ते आजपर्यंत समर्थच राहिले, कारण ते खरोखरच समर्थ आहेत. लक्षात घ्या, आपल्या समर्थांनी हा सज्जन स्तवन समास आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी लिहिला ना, सांगितला ना. म्हणजे तेही सज्जन होतेच की. त्यांनी हे सगळं जे दासबोध म्हणा, आत्माराम म्हणा, मनाचे श्लोक म्हणा, जे जे काही वाङ्मय आहे ते सर्वसामान्य जनतेसाठीच निर्माण करून ठेवलं. म्हणजे ते सज्जन, ते संत होतेच. पण आपले समर्थ त्या संत सज्जनपणाहून फार फार उंच होते आणि म्हणून त्यांना समर्थ म्हटलं जातं. त्यांचा उल्लेख कायम सज्जन रामदास किंवा संत रामदास असा कोणी करत नाही. करणाऱ्यांना ते तसा का करतायत हे कळत नाही. समर्थ, कारण समर्थ सद्गुरू ही गंमत अशी आहे की समर्थाचा अर्थ लिहिण्यासाठी 2 पानं, समर्थ या शब्दाचा अर्थ लिहिण्यासाठी 2 पानं खर्ची घातली तरी सुद्धा समर्थाचा अर्थ लिहून होत नाही. समर्थ म्हणजे फक्त समर्थ, 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 आणि समर्थ म्हणजेच रामदास स्वामी, दुसरं काही नाही. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की संत स्तवन समास समर्थाने का योजला. कारण लाख लाख साधकांमध्ये सद्गुरू एखाद्यालाच भेटतो, आणि तो भेटतो म्हणजे कसं, त्या साधकाला हवंय म्हणून नव्हे, तर त्या सद्गुरूला जाणवतं की हा योग्य माणूस आहे आणि तो त्याला ज्ञान देतो किंवा ज्ञानाची वाट दाखवतो, सायुज्य मुक्तीची वाट दाखवतो, मार्ग दाखवतो. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ही योजना समर्थांनी, लक्षात ठेवा, 1640-45च्या सुमारास करून ठेवली की समर्थांना हे ज्ञात होतं की या ग्रुपमधल्या लोकांना हा प्रश्न पडणार की अरे सद्गुरू तर हे फार मोठं आहे, मग ते आपल्याला कसं दिसणार, कसं भेटणार. म्हणून मग सज्जन संत, आणि ते परत असे संत, असे सज्जन की जे डोक्यावर पट्टी बांधत नाही. तुम्ही मला सांगा, गणपतीच्या दिवसामध्ये मी गणपती भक्त आहे अशी भगव्या रंगाची पट्टी विकत मिळते आणि ती डोक्याला बांधली जाते.
अहो ती पट्टी बांधल्यामुळं का कोणी भक्त होतं? आणि कळत नाही हो आपल्याला. आज एवढंच पुरे. थांबतो. जय जय रघुवीर समर्थ 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 समर्थ